पोलीस उपमहानिरीक्षक यांचा तपासणी दौरा संपताच अवैध वाळू वाहतुकीला सुरुवात. कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूक तस्करांना अभय कोणाचे. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. राज्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. यापुढे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर पोलीस व महसूल विभाग हे दोघेही कार्यवाही करणार आहेत. त्यामुळे दंडात्मक कार्यवाहीतून महसूल प्राप्त आणि अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यावर पोलीस फौजदारी गुन्हा दाखल करतील. मात्र वाळू वाहतुकीला कुंडलवाडी ते बाबळी फाटा असा टॉपोटॉप रस्ता असताना सुद्धा अवैध वाळू तस्कर कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून कोणाच्या आशीर्वादाने नागणी हुनगुंदा संगम मनूर बामणी तर कुंडलवाडी पिंपळगाव चिरली टाकळी या कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून धर्माबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक होत आहे. दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पोलीस उपमहानिरीक्षक यांचा कुंडलवाडी पोलीस स्टेशन धर्माबाद DYSP ऑफिस तपासणी दौरा संपताच दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळपासून अवैध वाळू वाहतुकीला सुरुवात कुंडलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून सुरू आहे. हायवांना नंबर प्लेट नसणे, हायवांना पासिंगच्या क्षमतेने पेक्षा ओव्हरलोड वाळू वाहतूक होते, रॉयल्टीच्या पावत्या गाडीसोबतच नसणे, गाडीचे कागदपत्र नसणे, ड्रायव्हिंग लायसन्स नसणे, तेलंगणाच्या गाड्या TP असणे असे एक ना अनेक गंभीर प्रकार होत आहेत. यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी अवैध वाळू तस्करांना अभय कोण व का देत आहे याची चर्चा जनतेमध्ये होताना दिसत आहे. इंद्रधनुष्य टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बातमीला लाईक, कमेंट, शेअर करून नियमित पाहत रहा. सत्य निर्भीड वार्तांकन करणारे इंद्रधनुष्य टाइम्स.